हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण बनवणार आहे प्रॉन्स करी विथ कोकोनट मिल्क, म्हणजे आपली कोळंबी करी आहे ही। आपण नारळाचं दूध वापरून करायची। त्यासाठी स्वच्छ कोळंबी धुवून घेतली। इथं त्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धनेपूड असं टाकून, आणि त्यामध्ये 1 चमचा लिंबू रस टाकायचा आहे आणि 4-5 कोकम टाकायचे आहेत। यामध्ये कोकम नसतील तर स्किप करा, इथं चिंच टाकली तरी चालेल, नाहीतर आपण लिंबू रस वापरलेलाच आहे। यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे, ही कोथिंबीर जरा टाकून मी केलेली आहे, आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून यामध्ये थोडंसं ह्याला मिक्स करून एक 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया। हे बघा, अशा छान पद्धतीने हे लावून घेतलंय सगळं। आता नारळाचं दूध काढूया। त्यासाठी ओलं खोबरं आहे, हे मिक्सरला बारीक करून त्याचं असं पाणी घालून मिक्सरला बारीक करायचं ते, आणि असं नारळाचं दूध हे बघा किती छान एक बाउल भरून मी नारळाचं दूध काढलेलं आहे। आता आपण कोळंबी ग्रेव्ही तयार करायला घेऊया। इथं थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेऊया। रफली चॉप केलेलाच कांदा आहे हा, अगदीच काही बारीक करायचं नाही, आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। त्यामुळे असा थोडासाच परतायचा आहे, अगदी करपवायचा नाही आहे। आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो घालून घेऊया, ते पण असं थोडंसं परतवून घेऊया। आणि टोमॅटो थोडंसं मऊ पडलं की गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, हे किती छान अशी पेस्ट बनली आहे याची, वाह। आता फोडणी टाकूया ग्रेव्हीला। त्यामध्ये थोडंसं तेल घेऊया आणि आपली जी प्रॉन्स होतं कोळंबी ह्या तेलामध्ये परतवून घेऊया थोड्या वेळासाठी। ही केरळ, बंगाल आणि कोकण अशा पट्ट्यात ना, समुद्र पट्ट्यात ही अशी बनवली जाते कोकोनट मिल्क ग्रेव्ही। हे बघा किती छान असं ते इथंच हे शिजतं, कोळंबी लगेच शिजते, त्यामुळे जास्त काय याचं हे नाही आहे। हे बघा किती छान। आता ह्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती टोमॅटो कांद्याची ती यामध्ये टाकूया। आणि हे इथं भाजलेलाच आहे कांदा टोमॅटो, त्यामुळे इतकं जास्त भाजण्याची गरज नाही, तरी पण थोडंसं परतवून घेऊया याला। खूप छान असं भाजलेलं आहे हे पण। आता यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। ही कोल्हापूर साईडची चटणी आहे, त्यामुळे यात कोणताही गरम मसाला टाकायची गरज नाही, चटणीमध्ये सगळा मसाला असतो। आणि आता यामध्ये नारळाचं दूध ॲड करूया। वा, किती छान अशी त्याला थिकनेस येते, थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला। आणि थोडंसं पाणी घातलं आहे मी। आता ही ढवळत राहूयात जरा, याची पूर्ण अशी खळखळ उकळायची नाही, नारळाचं दूध असल्यामुळं थोडंसं खराब होण्याची शक्यता आहे ती। असे ढवळत राहूया त्याला जरा। आणि आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आपण मॅरिनेशनलाही मीठ घातलं आहे, त्यामुळं थोडंसं टेस्ट बघून मीठ घाला। असे हे ढवळत राहूया आणि ह्याचा थिकनेस खूप छान येते। नारळाचं दूध जसं आटेल तसं ही करीमध्ये रूपांतर होतं याचं। हे बघा किती छान अशी उकळी येत आहे। आणि आता आपली ही करी बनून तयार आहे। कोळंबी पण लगेच शिजते, त्यामुळे एवढं काय नाही। आणि ही बघा तांदूळाची भाकरी किती छान टमटमीत फुगते बघा। इथं मी सुरमई पण फ्राय करून घेतली आहे। तांदूळाची भाकरी, सोलकढी आणि कोळंबीची करी मस्त एन्जॉय करा। तुम्हीही नक्की करून बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।